राम राम शेतकरी मंडळींनो, कापूस म्हणजेच कपाशी पिकामध्ये पहिली फवारणी कोणती घ्यावी याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत। पिकाच्या एकंदरीत वाढ आणि सुरुवातीला येणाऱ्या कीड रोग नियंत्रणासाठी योग्य त्या दिवशी योग्य ती फवारणी घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं। तर मग कपाशीमध्ये ही पहिली फवारणी कधी घ्यायची? तर आपलं कापूस पीक हे 3 ते 5 पानांच्या अवस्थेत असताना म्हणजेच लागवडीनंतर 25 ते 30 दिवसादरम्यान ही आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे। मी या ठिकाणी तुम्हाला एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक तसेच त्यासोबत एक टॉनिक असे कॉम्बिनेशन असलेल्या 2 फवारण्या सुचवणार आहे। आपल्या पिकाच्या कंडिशननुसार आपल्याला यापैकी कोणतीही एक फवारणी घ्यायची आहे। महत्त्वाची टिप्स म्हणजे कॉम्बिनेशन मध्ये मी तुम्हाला जे काय कीटकनाशक, बुरशीनाशक किंवा टॉनिक यामधील सक्रिय घटक म्हणजेच मॉलिक्यूल याबद्दल माहिती देणार आहे। तोच घटक असलेले कोणत्याही कंपनीचे कीटकनाशक, बुरशीनाशक किंवा टॉनिक हे आपण बाजारामधून घेऊ शकता। नंबर 1 च्या कॉम्बिनेशन मध्ये जर आपल्या पिकामध्ये फक्त रसशोषक किडी असतील तर कोवळ्या पानावर येणाऱ्या रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकामध्ये इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल घटक असलेले बायर कंपनीचे कॉन्फिडॉर हे कीटकनाशक 10 मिली प्लस त्यासोबतच बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेंडाझिम प्लस मॅन्कोझेब घटक असलेले यूपीएल कंपनीचे साप हे बुरशीनाशक 30 ग्राम, त्यासोबतच आपल्या पिकाची जोमदार वाढ आणि फुटव्यासाठी कोणत्याही कंपनीचे एनपीके 19-19-19 हे विद्राव्य खत 45 ग्राम, त्यासोबतच आपल्याला या फवारणीचा रिझल्ट जास्त काळ यावा आणि पाऊस आला तरी औषध धुवून जाऊ नये यासाठी IFC कंपनीचे सुपर स्टिकर 5 ml हे सर्व प्रमाण प्रति 15 लिटर पंप याप्रमाणे फवारणीसाठी घ्यायचे आहे। आता नंबर 2 च्या कॉम्बिनेशन मध्ये जर आपल्या कापसामध्ये रसशोषक किडी बरोबरच पानांना जर होल दिसत असतील म्हणजे रसशोषक किडी प्लस अळी नियंत्रणासाठी कीटकनाशकामध्ये आपल्याला क्लोरोपायरिफॉस 50% प्लस सायपरमेथ्रिन 5% घटक असलेले घरडा केमिकल्स या कंपनीचे हमला कीटकनाशक 30 मिली, पानावर असणारा करपा आणि बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी झिने प्लस हेक्झाकोनाझोल घटक असलेले इंडोफिल कंपनीचे अवतार हे बुरशीनाशक 30 ग्राम, तसेच आपल्या पिकाची जोमदार वाढ आणि पिकावर काळोखी यावी यासाठी अस्कोफिलम नोडुसम समुद्री शेवाळे अर्क घटक असलेले PI इंडस्ट्रीजचे बायोविटा X हे टॉनिक 30 मिली, तसेच यामध्ये चांगला रिझल्ट येण्यासाठी सिलिकॉन बेस सुपर स्टिकर 5 मिली हे सर्व आपल्याला प्रति 15 लिटर पंप याप्रमाणे फवारणीसाठी घ्यायचे आहे। वर सुचवलेल्या 2 कॉम्बिनेशन पैकी आपल्या पिकावर असणारी कीड रोग, पिकाची वाढीची अवस्था यानुसार कोणतेही एक कॉम्बिनेशन आपल्याला फवारणीला घ्यायचे आहे। आणि हो, फवारणी करताना जमिनीमध्ये थोडाफार ओलावा असणे महत्त्वाचे असते जेणेकरून या फवारणीचा आपल्याला चांगला रिझल्ट येतो। अशा प्रकारे आपण कापूस पिकामध्ये सुरुवातीला येणारी कीड आणि रोग यावर नियंत्रण मिळवू शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, तसेच आपले कापूस पीक सध्या किती दिवसाचे आहे हे आपण कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका। चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, तोपर्यंत राम राम।